नमस्कार मित्रांनो. आज आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला सुरुवात करूया. आणि आतापर्यंत तुम्ही प्राचीन भारताचे इतिहासाचे लेक्चर जे आहेत ते पाहितले असतील. व्यवस्थितरित्या ते संपवले असतील. त्याच्या मायक्रो नोट्स जे आहेत त्या ठिकाणी तुम्ही काढल्या असतील आणि त्याला रिव्हिजन सुद्धा मारत असताल, ही अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. तर आता मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा जो आरंभ आहे तो इसवी सनाच्या 700व्या पासून झालाय. ठीक आहे. बघा 700 ते इसवी सन 1200 पर्यंत हा पूर्व मध्ययुगीन कालखंड म्हणून ओळखला जातो. याबद्दल मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं किंवा यालाच राजपूत कालखंड म्हणून सुद्धा ओळखला जातो. मग हे पूर्व मध्ययुगीन कालखंड जो आहे तो आपण सगळ्यात पहिले संपूया. ठीक आहे. जसं तुम्ही पाहताय प्रारंभ होतोय आणि पहिलं विदेशी आक्रमण जे झालं 711 मध्ये ते झालं होतं मोहम्मद बिन कासिम याचं. आणि मोहम्मद बिन कासिम पासून आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला सुरुवात करायची. अतिशय महत्वाचं लेक्चर आहे. जे त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत आणि जे सेंट्रलच्या काही एक्झाम देत आहेत. सेंट्रलच्या एक्झाम मध्ये आपण बघतो की आर्मी एसएससीच्या स्टाफच्या काही एक्झाम्स असतात. त्या एक्झाम मध्ये सुद्धा मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला घेऊन काही प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले. त्यामुळे त्यांच्या सुद्धा या उपयोगीचे हे लेक्चर जे आहेत, हे लेक्चर सिरीज जे असेल ते असणार आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या. आपण सुरुवात करूया. आता सगळ्यात प्रथम तर मोहम्मद बिन कासिम याच्यापासून आपण सुरुवात करूया. मग काय झालं लक्षात घ्या. विदेशी आक्रमण तर तशी भरपूर झाली. आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पाहत असताना जी विदेशी आक्रमण आहेत ती प्राचीन भारतातील इतिहासापेक्षा थोडी वेगळी आहे. समजतंय. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये ते येत होते, इथं वसत होते आणि इथंच त्या ठिकाणी राहत होते. पण मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा ते विदेशी आक्रमण भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी इथंच त्या ठिकाणी काय केलं, घर करून बसले. समजतंय. मग त्यावेळेस असे काही होते जे येऊन फक्त लुटून गेले. जसं की बघा इसवी सन 662 मध्ये, ठीक आहे, इसवी सन 662 मध्ये अल-हेरिस आक्रमण झालं होतं. ठीक आहे. अल-हेरिस आक्रमण झालं, आला टिकली मारून चालला गेला. कारण भारतामधले जे राजे होते त्यांनी काय केलं, ह्यांना हाकलून लावलं. त्यानंतर 664 मध्ये लक्षात घ्या, 662 मध्ये अल-हेरिस आक्रमण, 664 मध्ये पुन्हा अल-मुहम्मल आक्रमण झालं होतं. अल-मुहम्मल, ठीक आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी आक्रमण केले. आणि नंतर अब्दुल्ला सेनापती आला, त्यांनी आक्रमण केलं. त्याचे आक्रमण भारतीय लोकांनी काय केले, परत लावले. पण ह्यांचा उद्देश काय होता रे? ह्यांचा उद्देश फक्त इतकाच होता की भारतामध्ये यायचं, जे भेटलं ते घ्यायचं आणि पळून जायचं. ठीक आहे. पण पुढे एक स्टोरी तयार झाली. काय स्टोरी तयार झाली हे समजण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले इस्लाम धर्माची स्थापना जी आहे ते समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण पहिले इस्लाम धर्माची स्थापना कशी झाली आणि तिथून मग त्या ठिकाणी शिया आणि सुन्नी वाद कसा निर्माण झाला आणि नंतर मग त्याचा परिणाम भारताच्या इतिहासावर काय झाला हे सुद्धा आपल्याला पाहणं खूप गरजेचं. ठीक आहे. म्हणून सगळ्यात सुरुवातीला इस्लाम धर्माविषयी आपण थोडक्यात जी काही माहिती आहे ती बघूया. चला, इस्लाम. इस्लाम म्हणजे काय रे? त्याचा अर्थ काय? इस्लाम या शब्दाचा अर्थ काय? तर विनम्रता, पवित्रता आणि शक्तीमध्ये प्रवेश. लक्षात घ्या. विनम्रता, पवित्रता आणि शक्तीमध्ये प्रवेश करणे म्हणजे इस्लाम आहे. ठीक आहे. म्हणजे काय आहे? इस्लाम आहे. आणि या इस्लामचे जे अनुयायी आहेत, या इस्लाम धर्माचे जे अनुयायी आहेत त्यांना म्हणतो आपण मुसलमान. आता हे जे मुसलमान आहे ते मुसल्लम प्लस इमान म्हणजे काय की ज्याचा इमान श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या. ज्याचा इमान श्रेष्ठ आहे तो मुसलमान. आणि मुसलमान कुणाचा अनुयायी? इस्लामचा अनुयायी. लक्षात घ्या. इस्लामच्या अनुयायी असणाऱ्या लोकांना काय म्हटलं जायचं? मुसलमान म्हटलं जायचं. मुसलमान म्हणजे मुसल्लम अधिक इमान, ज्यांचा इमान श्रेष्ठ आहे असा तो. बरं, मग ह्यांचे प्रवर्तक कोण आहेत? यांचे प्रेषित कोण आहेत? तर प्रेषित मोहम्मद पैगंबर, ज्यांनी इस्लाम धर्माची काय केली? स्थापना केली. प्रेषित मोहम्मद पैगंबर. मग यांच्याबद्दल बघणं महत्वाचं आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल लक्षात घ्या. यांचा त्या ठिकाणी आपण पाहूया थोडक्यात माहिती यांच्याबद्दल. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची आई होती अमीना, यांचे वडील होते अब्दुल्ला, यांचे काका होते अबू तालिब. त्यानंतर यांचे आजोबा जे होते त्याचं नाव होतं अल मुतब्बिल, त्यांची पत्नी खादिजा आणि मुलगी होती फातिमा. ठीक आहे. मुलीचं नाव आहे फातिमा. यांची जी आई आहे, ह्यांची जे जावई आहेत म्हणजे फातिमाचे जे पती आहेत त्यांचं नाव होतं अली. हे खूप महत्वाचे आहेत बघा, अली. कारण ह्यांच्यापासूनच मग शिया आणि सुन्नी असे दोन गट जे आहेत ते पडायला सुरुवात झाली. म्हणून अली हे खूप महत्वाचं लक्षात.
ठीक आहे. आई आमिना, वडील होते अब्दुल्ला, काका अबू तालिब, आजोबा अल मुतब्बिन आणि पत्नी होती खादिजा, मुलगी फातेमा आणि जावई होते त्यांचे अली. लहानपणापासूनच एकांतामध्ये राहणारे असे हे प्रेषित मोहम्मद पैगंबर सहजासहजी कुणासोबत मिळायचे नाही. एकदा झालं असं की ते त्या ठिकाणी काय झालं, एका जंगलामध्ये गेले. त्या जंगलामध्ये नुकताच एक नरभक्षी वाघ एका गुफेमध्ये गेला होता. हिरा पहाडी म्हणून त्याला ओळखलं जातं. आता ज्या गुफेमध्ये तो नरभक्षी वाघ गेला, त्या गुफेमध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर गेले. जो बघणारा होता त्यांनी त्या ठिकाणी समजलं, त्याला माहित झालं की आता हा व्यक्ती तर गेला, आता ह्याचं काय इथून बाहेर निघणं अवघड आहे, कारण इथं आताच नुकताच नरभक्षी वाघ गेलाय. तर हिरा पहाडीमध्ये असणाऱ्या त्या गुफेमध्ये 30 दिवस तिथं मध्ये राहिले आणि पुन्हा जिवंत वापस आले ते प्रेषित मोहम्मद पैगंबर, ज्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. ठीक आहे, ज्यांना काय झालं, दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली, म्हणजे त्यांना ईश्वराचा संदेश मिळाला. कुठं मिळाला, तर हिरा पहाडीला. लक्षात घ्या, हिरा पहाडीला काय भेटला, ईश्वराचा संदेश भेटला. मग यांचा जन्म कधीचा आहे रे, तर 22 एप्रिल 570. ठीक आहे, 570 इसवी सन 570 मध्ये 22 एप्रिलला त्यांचा जन्म झाला. त्यानंतर तिथून पुढे एक साधारणतः 40 वर्षानंतर जर आपण गृहीत धरलं, 40 वर्ष होता समजा, इथं 40 वर्षानंतर त्यांना काय झालं, तर ईश्वराचा संदेश, अल्लाचा संदेश जो आहे तो हिरा पहाडी इथं प्राप्त झाला आणि ते लोकांना संदेश देऊ लागले. लक्षात घ्या, प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे मामा हे मक्क्याचे राजे होते. मक्क्यामध्ये एक छोटस कोणत्या तरी धर्मीय मस्जिद होती, मस्जिद नाही म्हणता येईल तेव्हा मस्जिद तर नव्हतीच, पण कोणत्या तरी एक धर्माचं प्रार्थनास्थळ ठिकाण होतं आणि त्या धर्माच्या प्रार्थनास्थळ ठिकाणासाठी पाय पडण्यासाठी जगभरातून लोक जे आहेत ते तिथे यायचे आणि त्यांच्याहून जे कर किंवा महसूल गोळा व्हायचा त्याच्यावरच हे सगळे जे काही आहे त्यांची अर्थव्यवस्था त्या मक्क्याच्या राजाची म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या मामाची ती चालायची. आता जेव्हा ह्यांना अल्लाचा संदेश प्राप्त झाला तेव्हा येणारे जे लोक आहेत ते तर दर्शनाला जायची त्या मक्क्यामध्ये, समजताय, आणि जे बाहेर गुलाम असायची त्यांना काय करायचे, हे संदेश द्यायचे की ईश्वर हा एकच आहे, निर्गुण आहे, निरंकार आहे, तुम्ही याची पूजा करत चला, तुम्ही मूर्ती पूजा करू नका. लक्षात घ्या. आणि असं म्हणणं जे होतं ते ह्यांच्या मामाला म्हणजेच मक्क्याच्या राजाला खटका लागला आणि म्हणून पुढे चलून त्या ठिकाणी काय झालं, इसवी सन 622 मध्ये, लक्षात घ्या, इसवी सन 622, माझ्या मते 12 वर्ष होतात. 12 वर्षानंतर काय झालं, मग त्यांना मक्क्यामधून हाकलून देण्यात आलं. कुणाला, प्रेषित मोहम्मद पैगंबरांना. जेव्हा हे मक्क्यामधून निघून गेले तेव्हा ते मदिना इथं आले. आपले काही गुलाम सोबत होते आणि मदिना या ठिकाणी एक गुलाम त्यांच्याकडे आला आणि त्यांनी विचारलं की बाबा, की ज्या पद्धतीने प्रत्येक धर्माचं कोणतं ना कोणतं तरी एक धार्मिक स्थळ आहे, तसं आपलं धार्मिक स्थळ काय असेल. तेव्हा प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी आपला उंट जो आहे तो सोडला आणि त्याला सांगितलं त्या गुलामाला की हा उंट ज्या ठिकाणी पाक जागा असेल, म्हणजे शुद्ध जागा असेल, ठीक आहे, पवित्र जागा असेल, त्या पवित्र जागेवर हा जाऊन बसेल आणि त्या ठिकाणी आपण पाक म्हणजे पवित्र अशी एक मस्जिद उभारूया. मग तो उंट जो होता तो ज्या जागी बसला मदिनामध्ये, त्या जागेवर जगातली पहिली मस्जिद जी आहे ती उभा राहिली. कुठे, मदिना. लक्षात घ्या, मदिना इथं काय झालेलं आहे, जगातली पहिली मस्जिद उभा राहिली. आणि नंतरच्या कालखंडामध्ये नंतर झालं काय, पुढे एक 10 वर्षानंतर, या पूर्ण 10 वर्षाच्या कालखंडामध्ये, ठीक आहे, 10 वर्षाच्या कालखंडामध्ये असं झालं की त्यांची जी काही अनुयायी आहे ते वाढत गेले. प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे अनुयायी वाढत गेले. त्या परिणाम काय झाला की मक्केचं महत्व कमी आणि मदिनेचं महत्व वाढायला. हे बघून मामाला राग आला आणि मामाने काय केलं, त्या ठिकाणी प्रेषित मोहम्मद पैगंबरावर हल्ला केला. लक्षात घ्या, मक्का आणि मदिना यांच्यामध्ये लढाई झाली आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी त्यावेळेस प्रथमतः शस्त्र उचललं आणि सांगितलं की धर्म जेव्हा नष्ट होण्याच्या मार्गावर आला त्यावेळेस त्या ठिकाणी काय, हत्यार उचलणे हे योग्य आहे. आणि मग शस्त्र उचललं आणि मक्क्याच्या राजासोबत लढाई केली, म्हणजे स्वतःच्या मामासोबत लढाई केली. या लढाईमध्ये मदिनाचा विजय झाला, म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबराचा विजय झाला आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर हे मक्क्याहून मदिनाला गेले. ठीक आहे, मक्क्याहून मदिनाला गेले. मदिनाला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, तिथं जी मंदिर का कोणत्या तरी धर्माचं ठिकाण होतं तिथे मध्ये गेले, तिथल्या मूर्त्या ज्या आहेत त्या बाहेर काढून फेकल्या आणि तिथं त्या ठिकाणी सगळ्यांना संदेश दिला की या मक्क्यामध्ये मी या इथे मंदिरामध्ये आता म्हणजे या मस्जिदीमध्ये मी बसतोय, या ठिकाणी माझा हा जो संदेश आहे हा चारी दिशाला देत चला
आणि ईश्वराचा संदेश जो आहे तो कुराणच्या माध्यमातून सगळ्यांना सांगा. ठीक आहे, असं कोण म्हणलं? प्रेषित मोहम्मद पैगंबर. 8 जून 632 मध्ये. ठीक आहे, 8 जून 632 मध्ये त्यांचा काय झाला रे? मृत्यू. ठीक आहे, उल नबी मस्जिद आहे, उल नबी मस्जिद, इथं त्यांचा दफनविधी जो आहे तो करण्यात आला. आता त्यांचा संदेश घेऊन सगळे दिशेकडे हे लोक जे आहेत, जे घोडे आहेत ते गेले. कुराणाचा संदेश. मग कुराण काय म्हणतंय? कुराण याचा अर्थ काय रे? कुराण याचा अर्थ ईश्वराच्या जवळ नेणारा. लक्षात घ्या, कुराण याचा अर्थ काय? ईश्वराच्या जवळ नेणारा म्हणजे कुराण. आता याच्यामध्ये एकूण अध्याय म्हणजे त्याला सूरे म्हटलं जातं 144 आहे. लक्षात घ्या, एकूण सूरे किती आहेत? 144. हे काय याला म्हणूया आपण अध्याय. ठीक आहे, सूरे किती आहेत? 144 कुराणमध्ये. आणि कुराणमध्येच त्या ठिकाणी एकूण पिसारे किती आहेत, त्याचे भाग किती आहे? तर एकूण 30 भाग आहेत. समजतंय? एकूण किती भाग आहेत? 30 भाग. आता ही जी शिकवण काय, कुराणाची शिकवण काय? कुराणामध्ये सांगितले की ईश्वर हा एकच आहे, निर्गुण आहे, निरंकार आहे, त्याची तुम्ही काय करा? पूजा करत चला. समजतंय? तो सर्वशक्तिमान आहे, त्यालाच त्या ठिकाणी तुम्ही भजा, त्याची प्रार्थना करा. म्हणजे ईश्वर हा एकच असून तो सर्वात शक्तिमान आहे, अशी शिकवण कोण देतं? कुराण देतं. पुन्हा दीन दुबळेची तुम्ही मदत करणं गरजेचं आहे. जे दीन आहेत दुबळे त्यांची काय करा? तुम्ही मदत करा. कोण म्हणतंय? कुराण. त्यानंतर कुराणच त्या ठिकाणी आपल्याला 5 कर्तव्य सांगतोय. मानवाची 5 कर्तव्य काय कुराणच्या नुसार? तर पहिला आहे कलमा पडणे, नमाज पडणे, जकात म्हणजे कर देणे, रमजान जे आहे रमजानचा महिना, ठीक आहे, रमजानचा महिना पकडणे, त्यानंतर आयुष्यातून एकदा तरी काय करणे? तुम्ही हज यात्रा जी आहे ती करणे. हे 5 कर्तव्य सांगितलेत कुराणाने. 5 कर्तव्य कोणते कोणते? एक कलमा पडणे, नमाज पडणे, जकात, त्यानंतर रमजान धरणे आणि त्यानंतर आयुष्यातून एकदा तरी स्वतःच्या पैशाने हज करणे. ठीक आहे, हज जे आहे ते करणे. तर हे झालं तुमचं त्या ठिकाणी प्रेषित मोहम्मद पैगंबरांपर्यंत. पण प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या नंतर त्यांच्या धर्माचे जे प्रमुख होते ते झाले अबू बकर. हे पाहिजे इथे दिसतं अबू बकर. इसवी सन 632 ते 634 असा त्यांचा कालखंड आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात उमर हे झाले त्या ठिकाणी इस्लाम धर्माचे प्रेषित. उमरच्या नंतर आले उस्मान. ठीक आहे, लक्षात घ्या, पहिले प्रेषित मोहम्मद पैगंबर, मोहम्मद पैगंबरानंतर अबू बकर नंतर उमर, उमर नंतर उस्मान. उस्मानच्या मृत्यूनंतर इसवी सन 655 इथं झाला वाद सुरू. काय वाद सुरू झाला? की काही लोक म्हणत होते की प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे जे जावई आहेत, ज्यांच्याबद्दल मी आता बोललो होतो मागे, अली, ठीक आहे, प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे जे जावई आहेत त्यांना काय करा तुम्ही त्या ठिकाणी? तर हे खलिफा पद जे आहे ते द्या. तर दुसरा गट असा म्हणत होता की नाही नाही नाही, प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे जावई कशाला? तुम्ही काय करा त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये योग्यता आहे, जसं आतापर्यंत अबू बकरमध्ये योग्यता होती त्यांना प्रमुख पद दिलं इस्लाम धर्माचं, नंतर उमरला दिलं, नंतर उस्मानला दिलं, मग ज्याच्यामध्ये योग्यता आहे त्यांना तुम्ही काय करा? हे धर्माचं प्रमुख पद जे आहे ते द्या. मग आता ह्याच्यामध्ये वाद निर्माण झाला. जे म्हणत होते की खलिफा पद वंश परंपरागत पाहिजे ते म्हणत होते की अलीला बसवा. समजतंय? त्यांना म्हणूया आपण शियापंथी मुस्लिम. आणि जे म्हणत होते की नाही खलिफा पद हे ज्या योग्य व्यक्तीला आहे त्याच योग्य व्यक्तीला बसवा, त्याला म्हणायचे सुन्नी. त्यांचा ध्वज कोणता होता? पांढऱ्या रंगाचा ध्वज होता, लक्षात घ्या. आणि शिया लोकांचा काळ्या रंगाचा ध्वज होता. खलिफा पद हे वंश परंपरेने असावे असं यांचं मत होतं. तर सुन्नी हे त्या ठिकाणी पद म्हणजे खलिफा पद हे वंश परंपरेने नसावं असं त्यांचं मत होतं. बघा, सुन्नी विचारसरणीवाले काय म्हणतायत की ठाकूर मास्तरने इतिहास शिकवला, उद्याच्याला ठाकूर मास्तर मेलं समजा, ठीक आहे, तर त्याच्या पोरांनी सुद्धा इतिहास शिकवा. शक्य आहे का? नाही ना. तो दुसरा कोणता तरी विषय चांगला शिकू शकतो. मग ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे तो इतिहास शिकवेन. ठाकूर मास्तर गेल्यानंतर ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे तो इतिहास शिकवेन. म्हणून खलिफा पद हे त्या ठिकाणी कुणाकडे नसावं तर वंश परंपरागत नसावं असं सुन्नी विचारसरणीचे म्हणतात. पण शिया विचारसरणी विरोध करतायत. शिया विचारसरणी म्हणतात अरे हे काय ठाकूर मास्तर सारखा आयरा माणूस आहे का? हे कोण आहे? प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे जावई आहेत. लक्षात घ्या, ज्यांच्या शरीरामध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबरांचं रक्त वाहतंय ते आता खलिफापदी बसतील म्हणजे त्या ठिकाणी आपली गादी जी आहे ती एकाच घरामध्ये राहायला पाहिजे. लक्षात घ्या काय होतं इथं.
वाद निर्माण झाला आणि म्हणून शियापंथी मुस्लिम वेगळे झाले आणि सुन्नीपंथी मुस्लिम वेगळे झाले. आणि तिथूनच मग पुढे काय झालं, शियानी सुन्नीवर आणि सुन्नीने शियावर एकमेकांवर वरचढपणा, आपण कसे श्रेष्ठ आहेत हे दाखवायला सुरुवात केली. बरं, शियापंथी जे मुस्लिम होते त्यांच्याकडे एकच पर्याय होता की प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या वंशजांनाच काय करायचंय, खलिफापद द्यायचं, बरोबर आहे. पण सुन्नीपंथी मुस्लिम जे होते त्यांना तर ज्याच्यामध्ये योग्यता आहे त्यांना द्यायचंय. मग ती योग्यता कोण ठरवणार, लक्षात घ्या. परिणामतः सुन्नीपंथी विचारसरणीची जे काही त्या ठिकाणी अनुयायी आहेत ते वाढण्यासाठी, लक्षात घ्या, सुन्नीपंथी विचारसरणीचे अनुयायी वाढण्यासाठी पुढे चलून काय झालं की सुन्नीपंथी विचारसरणीने खलिफा पद जे आहे ते डायरेक्ट राजाला द्यायला सुरुवात केली. आणि राजाला खलिफा पद दिल्यामुळे काय झालं, राजा त्याच्या राज्यामध्ये इस्लाम जे आहे त्याचा प्रमुख, आणि तो सगळ्यांना मग जबरदस्तीने सुन्नीपंथी विचारसरणीचा इस्लाम धर्म जो आहे तो स्वीकारायला तो भाग पाडेल. लक्षात घ्या, भारतामध्ये सगळे जे मुस्लिम आहेत ते सगळे सुन्नी विचारसरणीचे. जगभरामध्ये सर्वात जास्त कोणती विचारसरणी आहे, सुन्नी विचारसरणी. लक्षात घ्या, फक्त आपण जेव्हा मध्ययुगीन भारत बघतोय इथं उच्चार निघलाच आहे, मध्ये आपण सय्यद वंश पाहणार आहे. सय्यद वंश, हे सय्यद वंश जे होते ना, हे सय्यद वंश एकमेव शिया वंशी, एकमेव असा होता जो शिया वंशी होता, सय्यद वंश. नंतर मग आपण पहिले गुलाम वंश बघणार आहे, तो सुन्नी विचारसरणीचा होता. त्यानंतर खिलजी वंश पाहणार आहे, तोही सुन्नी विचारसरणीचा होता. त्यानंतर तुगलक वंश पाहणार आहे, तोही सुन्नी विचारसरणीचा होता. त्यानंतर आला सय्यद वंश जो शिया विचारसरणीचा, आणि नंतर आला लोधी वंश जो कोण होता, सुन्नी विचारसरणीचा. आणि इब्राहिम लोधी यांनी पहिल्या पानिपतच्या युद्धामध्ये युद्ध केलं ते बाबर सोबत, आणि नंतर मुघल घराण्याची स्थापना झाली. त्या मुघल घराण्याचा संस्थापक बाबर हा सुद्धा सुन्नी विचारसरणीचा काय होता, मुस्लिम होता. लक्षात घ्या, ठीक आहे. तर अशा रीत्या काय झाला, आता वाद व्हायला सुरुवात झाली, शियाने सुन्नीवर, सुन्नीवर शियावर. आणि याचा परिणाम काय झाला की सुन्नी विचारसरणीच्या लोकांनी आपलं खलिफा पद जे आहे ते कोणत्याही राजाला द्यायला सुरुवात केली. त्याच वेळेस अरबचा राजा, अरबचा राजा होता अल हज्जाज. अरबचा राजा कोण आहे, अल हज्जाज. या अरबच्या राजाला, लक्षात घ्या, श्रीलंकेच्या राजाने, हे इथं श्रीलंका आहे, श्रीलंकेच्या राजाने काय केलं, 8 जहाज भरून सोनं दिलं. किती मोठा असन बे, 8 जहाज भरून सोनं जोगेगा, ठीक आहे. 8 जहाज भरून काय दिलं, सोनं दिलं. आणि हे सोनं घेऊन हे 8 जहाज निघले, 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे, हे असे निघले. आणि जेव्हा या टप्प्यामध्ये आले हे जहाज, आता हे कुठे जात होते, अरब राष्ट्राकडे जात होते इकडे, ठीक आहे. आता जेव्हा या टप्प्यापर्यंत हे जहाज आले तेव्हा अचानक हे जहाज इथून गायब झाले. सगळेच 8 जहाज, म्हणजे बर्मुडा ट्रायंगल सारखं काहीतरी झालं, इथं सगळे गायब झाले. आता अल हज्जाजने काय केलं, याची विचारपूस तत्कालीन भारताचा सिंध, सिंध आहे ना, सिंध, या इथं सिंध आहे, सिंधचा राजा होता दाहिर, ठीक आहे, राजा दाहिर, ठीक आहे. या राजा दाहिरला विचारलं, का बे म्हणे तुझ्या इथं ते जहाज कसं काय गायब झाले. आता राजा दाहिर म्हणला, मला काय माहित, मी काय तुझे जहाज बघत बसलो का, तू आठ जहाजावरून सोने नेला, आमची तर सोन्याचा धूर निघतो बे, आम्हाला काय सोन्याची गरज नाही, मी काय लक्ष दिलं नाही. अल हज्जाजला आला राग, अरे म्हणे ह्याच्याकडे सोनं आहे म्हणे, 8 जहाज भरून सोनं, याला काहीच नाही वाटारलं, मला लय वाटारले, करतो म्हणे हल्ला ह्याच्यावर. म्हणून अल हज्जाजने काय केलं, राजा दाहिरवर पहिल्यांदा हल्ला केला. पहिल्या हल्ल्यामध्ये सपाटून पराभव कुणाचा, अल हज्जाजचा. अल हज्जाज परत पुन्हा काही दिवसांनी पुन्हा सैन्य संघटन वगैरे उभा करून पुन्हा त्या ठिकाणी काय केलं, जोरदार हल्ला केला राजा दाहिरवर. दुसऱ्या हल्ल्यामध्ये त्यांचा पराभव झाला अल हज्जाजचा. आता अल हज्जाज तर परेशान झाला, अल हज्जाज विचार करू लागला, साला ह्याला हरवायचं कसं. मग अल हज्जाजचा जो पुतण्या होता, लक्षात घ्या, त्यांचं नाव होता इलाउद्दीन मोहम्मद बिन कासिम, ठीक आहे. इलाउद्दीन, लक्षात घ्या, यांचं पूर्ण नाव काय, इलाउद्दीन मोहम्मद बिन कासिम, ठीक आहे, याचं पूर्ण नाव आहे इलाउद्दीन मोहम्मद बिन कासिम. हा अल हज्जाजचा पुतण्या सुद्धा होता आणि जावई सुद्धा होता. मी काय म्हणतो लक्षात घ्या, इस्लाम धर्मामध्ये अशी पद्धत आहे की तुम्ही चुलत बहिणीशी सोबत सुद्धा लग्न करू शकता. अल हज्जाजची
भावाचा मुलगा कोण होता? इलाउद्दीन मोहम्मद बिन कासिम. आणि इलाउद्दीन मोहम्मद बिन कासिम याने काय केलं होतं? आपल्या चुलत बहिणीशी विवाह केला होता. म्हणजे अल हज्जाज त्याचे काकाही झाले आणि त्याचे सासरेही झाले. समजते ना? ठीक आहे. अल हज्जाज कोण झाले? याचे काका सुद्धा आहे आणि याचे सासरे सुद्धा आहे. आता इलाउद्दीन मोहम्मद बिन कासिम यांचं वय वर्ष होतं 17 वर्ष. बघा फक्त 17 वर्षाचं गाबडे. ठीक आहे. आणि 17 वर्ष वय असणाऱ्या इलाउद्दीन मोहम्मद बिन कासिम याच्यावर जबाबदारी टाकली की राजा दाहिरचा तू पराभव करतो. तर विचार करा. म्हणून मी तर मुद्दामून इथं एक लिहिलंय वाक्य, तुम्हाला सुद्धा आवडलं असेल की जबाबदारी वय पाहून येत नाही, पण ते खांदे मजबूत करून जात असते. 17 वर्षाचा हा मोहम्मद बिन कासिम आहे आणि तो राजा दाहिरचा पराभव करायला निघलाय. यश येतोय त्याला. आता ह्याची यशस्वी घोडदौड हे सेना बिना सगळं घेऊन त्या ठिकाणी टकाटक 711 मध्ये काय झालं? या सिंध प्रांताच्या इकडे अलीकडे तो येऊन थांबला. इसवी सन 711. ठीक आहे. आणि तिथे मग त्या ठिकाणी राजा होता, राजा दाहिरचा भाचा. ठीक आहे. आणि काही राजपूत राजांनी लढाई केली. ठीक आहे. देवल या ठिकाणी लक्षात घ्या. पहिलं युद्ध कुठं झालं? देवलचं युद्ध इसवी सन 711 मध्ये. राजा दाहिरचा भाचा व काही राजपूत राजे जे होते त्यांनी काय केली? इथं लढाई केली. आता लक्षात घ्या, या लढाईमध्ये राजा दाहिरच्या भाच्याचा पराभव झाला, राजपूत राजांचाही पराभव झाला, मोहम्मद बिन कासिमचा विजय झाला. पुढे झालं काय की सिंध विजय. आता सिंध मध्ये आगमन झालं जिथं राजा दाहिर होता. पण राजा दाहिर लढाई न करता बचावाची भूमिका घेऊ लागला. बचावाची भूमिका काही इतिहासकार म्हणतात की घाबरून मागे गेलाय, काही इतिहासकार म्हणतात की नाही, त्याला त्या ठिकाणी ब्राह्मणाबाद या ठिकाणी युद्ध करायचं होतं म्हणून मध्ये येऊन दिलं पूर्ण सैनिकांनी, नंतर हल्ला केला, त्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं नाही. पण काही असो, राजा दाहिर जो आहे यांनी माघार घेऊ लागला. लढाई न करता बचावाची भूमिका त्यांनी घ्यायला सुरुवात केली. सिंध मध्ये विजय प्राप्त झाला कारण इथं लढाई झालीच नाही. राजा दाहिर जो आहे तो मागे चालला गेला. त्यानंतर हा आला नेहूरला. आता नेहूरला जेव्हा मोहम्मद बिन कासिम आला तेव्हा त्या ठिकाणी राजा दाहिरने काय केलं? ब्राह्मण आणि जैन आणि काही बुद्धिस्टी लोकांच्या हातामध्ये पूर्ण नेहूरचं शासन जे आहे ते देऊन टाकलं आणि मुलाला सांगितलं की तू ब्राह्मणाबादला ये, आपण तिथं काय करूया? ह्याच्यासोबत लढाई करूया, मोहम्मद बिन कासिम सोबत. आता जे ब्राह्मण, जे जैन धर्मामधले किंवा बौद्ध धर्मामधले जे अनुयायी होते, काही ब्राह्मण होते, यांनी बघितलं ना प्रचंड सेना मोहम्मद बिन कासिमची आणि ह्यांच्यासोबत हे लढणार नाही. मग काय? त्याचं स्वागत केलं नेहूरमध्ये. कुणाचं? मोहम्मद बिन कासिमचं स्वागत केलं. तिथं एजिली विजय भेटला. आणि नंतर मग पुढे काय झालं? सेहवालला मध्ये एक सेहवाल लागतं, लक्षात घ्या. सेहवाल मध्ये त्या ठिकाणी आला मोहम्मद बिन कासिम. तेव्हा राजा मांजरा जो होता तो सैन्य पाहूनच पळून गेला. लक्षात घ्या. फक्त सैन्य बघितले नाही आणि सैन्य पाहूनच त्यांनी काय केलं? पळ काढला. नको, अल्लाह बेकार, पळून जा, आपलं काय लढणं करणं गरजेचं नाही. आता तो गेला शिसमच्या जाटांपर्यंत. ठीक आहे. शिकांपर्यंत. ठीक आहे. जाटांपर्यंत, शिक नाही, जाटपर्यंत गेला थांबायला. जेव्हा सिसमच्या जाटांपर्यंत गेला तेव्हा या त्या ठिकाणी राजा मांजराला मोहम्मद बिन कासिमने पकडला आणि त्याला मारून टाकला. त्याला इतकं भयानक म्हणजे बरोबर त्याला मारण्यात आलं की त्याचा मृत्यू बघून हे सिसमचे जे जाट आहेत ते शरण आले. बापरे म्हणे, असला भयानक मारतोय म्हणे मोहम्मद बिन कासिम, नको रे बाबा, आपल्याला युद्ध करायचं नाही. आणि त्यामुळं काय झालं? ते शरण आले. आता पुढे आले राजौर युद्ध. लक्षात घ्या, ब्राह्मणाबादला त्या ठिकाणी युद्ध व्हायचं होतं पण युद्ध झालं राजौर या ठिकाणी. एकीकडून राजा दाहिर आणि दुसरीकडे मोहम्मद बिन कासिम. राजा दाहिरचा मुलगा जो होता तो सुद्धा त्या ठिकाणी, जयसिंग नावाचा जो मुलगा आहे तो सुद्धा राजा दाहिर सोबत लढत होता. दोघांच्या इथे लढाई झाली. या लढाईमध्ये राजा दाहिरचा मृत्यू होतोय. लक्षात घ्या, राजा दाहिरचा मृत्यू होतोय. राजा दाहिरच्या मृत्यूनंतर मुलगा जयसिंग याने काय केलं? आपली जे राजौरचा जो किल्ला होता ती आपली विधवा माता, विधवा आईकडे त्या ठिकाणी देऊन टाकला आणि स्वतः कुठे गेला? ब्राह्मणाबादला निघून गेला. लक्षात घ्या, स्वतः ब्राह्मणाबादकडे निघून गेला. आणि आता विधवा आई जी होती त्यांनी काय केलं? ह्या विधवा आईने प्रथमतः सती गेल्या. त्यांचं नाव इतिहासामध्ये नाहीये, पण सती गेलेल्या पहिल्या स्त्री कोण होत्या? तर राजा दाहिरच्या पत्नी होत्या. लक्षात घ्या, त्यांनी सती गेले. राजौरमध्ये सुद्धा विजय भेटला. आणि पुढे मग त्या ठिकाणी ब्राह्मणाबाद ज्या ठिकाणी पूर्ण फिल्डिंग लावली होती पण राजा दाहिर तिथपर्यंत पोहोचू शकला नव्हता. जयसिंग तिथे पोहोचला. जयसिंग सोबत त्या ठिकाणी भयानक युद्ध झालं मोहम्मद बिन कासिमचं. आणि मोहम्मद बिन कासिम आणि जयसिंग यांच्यामध्ये जे युद्ध झालं
त्या युद्धामध्ये झालं असं की जयसिंगच्या जवळच्या लोकांनी विश्वासघात केला आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय झालं, जयसिंग जो होता तो सगळीकडून घेरला गेला आणि युद्धामध्ये तो हरला. तो हरल्यानंतर त्याला इस्लाम धर्माचा स्वीकार करायला लावला आणि तो त्यांनी केलाही. समजताय, ब्राह्मणाबाद या युद्धाच्या नंतर इसवी सन 712 इस्लाम धर्माचा स्वीकार केला. अजून सुद्धा पुढे यायचं होतं, अजून पुढे काय केलं त्यांनी, कासिमने खूप मोठा पैसा, लक्षात घ्या, इतकी संपत्ती गोळा केली मोहम्मद बिन कासिमने, पैसा, आणि राजा दाहिरची विधवा पत्नी, आता तुम्ही म्हणता आता तर ती सती गेली, ते सती गेलेली जी पत्नी तिचं नाव नाहीये, लक्षात घ्या, पण ही दुसरी पत्नी होती राजा दाहिरची, जिचं नाव होतं राणी लाडो. ठीक आहे, जिचं नाव होतं राणी लाडो. आणि 2 राजकन्या होत्या, लक्षात घ्या, एकच नाव होतं सूर्यादेवी, दुसरी होती परमलदेवी. या दोघींना कैद केलं, लक्षात घ्या, या दोघांना कैद केलं आणि 17 वर्ष, मोहम्मद बिन कासिमचं वय किती होतं, 17 वर्ष. आता 17 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या 6000 लोकांची कत्तल केली. लक्षात घ्या, किती कत्तल झाली, 6000 लोक मारून टाकली. 17 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या 6000 लोकांना मारलं, त्यांची कत्तल केली. आणि नंतर विचार केला की आता सूर्यादेवी आणि परमलदेवी जी आहे या दोघांना काय करूया, आपण आपल्या खलिफ्याकडे घेऊन जाऊया, म्हणजे अल हज्जाज कडे घेऊन जाऊया. आणि अल हज्जाज याला त्या ठिकाणी काय करू, आपण एक आपल्याकडून भेट देऊया. आणि पुढे मग त्यांनी काय केलं, आलोर पर्यंत आला, राजस्थानमध्ये आलोर आहे, त्या आलोर पर्यंत आला, तिथे इस्लाम धर्माचा प्रचार त्यांनी केला. जजिया कर जो आहे तो लावला. आता जजिया करापासून मुक्त ठेवलं. कुणाला मुक्त ठेवलं, अपंग लोकांना, ब्राह्मण लोकांना, लहान मुले आणि स्त्रिया, लक्षात घ्या, यांना काय केलं, जजिया करापासून मुक्त ठेवलं होतं, म्हणजे यांच्यावर जजिया कर लावला नव्हता. आता जजिया कर काय आहे ह्याच्याबद्दल आपण बोलणारच आहे, कारण भरपूर असे राजे आहेत सुलतानशाहीमध्ये किंवा मुघलशाहीमध्ये की ज्यांनी जजिया कर लावला, कोणी काढला, मग जजिया कराचा इतिहास काय होता तो सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. त्यामुळे निवांत राहा, इथं फक्त इतकं लक्षात द्या, एक गैर मुस्लिम कर म्हणून ओळखला जातो जजिया कर, जो त्या व्यक्तीकडून घ्यायचा जे मुस्लिम नाहीत. ठीक आहे, जे मुस्लिम नाहीत त्यांच्याकडून धार्मिक कर जे घेतला जायचा त्याला म्हणायचं जजिया कर. आणि या जजिया करामधून मोहम्मद बिन कासिमने कुणाला अलिप्त सोडलं होतं, तर अपंग, ब्राह्मण, लहान मुले आणि स्त्रिया यांना अलिप्त सोडलं. आणि पुढे यायचा विचार तो केला, आलोरच्या पुढे येत होता. पण त्यावेळेस लक्षात घ्या, त्यावेळेचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व हे तुम्हाला येतात बघा, हे व्हेरी 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 इम्पॉर्टंट, हे IMP करून ठेवून द्या तुमच्या याच्यामध्ये नोटमध्ये. काय, ब्रह्मगुप्त हे प्रसिद्ध व्यक्ती होते तेव्हाचे. ब्रह्मगुप्त यांनी काय केलं होतं, यांनी ब्रह्मस्फुटनिक सिद्धांत, ठीक आहे, ब्रह्मस्फुट सिद्धांत आणि खंडखाद्य हे 2 ग्रंथ जे आहेत ते लिहिले होते. ठीक आहे, खंडखाद्य आणि ब्रह्मस्फुट सिद्धांत हे 2 ग्रंथ यांनी लिहिलेले आहेत. आणि पुढे त्या ठिकाणी काय झालं, खलिफा पद जो होता, जो कोण होता, अल हज्जाज. समजते, अल हज्जाज खलिफा होता ना, ज्याला मोहम्मद बिन कासिमने पाठवलं होतं, जा राजा दाहिरला मार, ते तर कार्यक्रम उरकला. पण हा कार्यक्रम उरकत असताना अल हज्जाजचा सुद्धा कार्यक्रम उरकला. अल हज्जाज गेला. अल हज्जाज गेल्यानंतर त्याचा त्या ठिकाणी भाऊ, ज्याचं नाव होतं अल वालिद, हा त्या ठिकाणी खलिफा झाला, नवीन खलिफा. आता खलिफा झाल्याच्या नंतर ह्याचा कोण होता, भाऊ होता, लक्षात घ्या, भाऊ अल वालिद. खलिफा झाल्यानंतर काही दिवसात याचाही मृत्यू झाला. मग याचा मृत्यू झाला म्हणून याचा जो त्या ठिकाणी भाऊ होता, ह्याचा मुलगा होता, हा मुलगा, काय नाव त्यांचं, सुलेमान. ठीक आहे, सुलेमान हे त्या ठिकाणी काय, तर त्यांचा मुलगा होता. या मुलाने काय केलं, खलिफा पद जे आहे ते भूषवलं. लक्षात घ्या, आता याच सुलेमानचं आणि मोहम्मद बिन कासिमचं अजिबात जमायचं नाही, दोघांचे 36चे आकडे. सुलेमानने संदेश पाठवला मोहम्मद बिन कासिमला की ये भारतातून परत ये बाबा, ये इकडे, आता खलिफा पद बदललाय, तुला ज्याने आदेश दिला होता तो खलिफा तर गेला, त्याच्यानंतर जो झाला तोही गेला, आता मी खलिफा आलोय आणि त्यामुळे मी तुला असा आदेश देतो की तू आता काय कर, परत ये. आता मोहम्मद बिन कासिम परत आल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, इथं जो हल्ला आहे तो इथे संपून गेला. पण लक्षात घ्या, इथे मोहम्मद बिन कासिमचा मृत्यू होतोय. ठीक आहे, कासिम याचा मृत्यू कसा झाला, याचे 2 त्या ठिकाणी थेरी आहेत. ठीक आहे, 2 थेरी. एका थेरीमध्ये असं म्हटलं गेलंय की स्वतः सुलेमान याने काय केलं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली, मृत्यूदंड. ठीक आहे, सुलेमानने मृत्यूदंड दिला. दुसऱ्या थेरीमध्ये असं सांगितलं
की जेव्हा मोहम्मद बिन कासिम आला तेव्हा त्यांनी काय केलं, सूर्यादेवी माहितीये, सूर्यादेवी आणि परमल देवी या दोन राजकन्या होत्या ना, या राजकन्यांना पाठवलं सुलेमानकडे. सुलेमान, जर तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय आणि हे तू त्या ठिकाणी काय कर म्हणे, या दोन मुलींचं त्या ठिकाणी हरण करून टाक, यांचा रेप कर, काय करायचं तू करू शकतो, हे तुझ्यासाठी एक गिफ्ट दिलंय असं म्हणून सुलेमानकडे पाठवलं. आता झालं काय की जेव्हा ह्या सूर्यादेवी आणि परमल देवी सुलेमानकडे गेल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की सुलेमान, आम्ही त्या ठिकाणी तुझ्या समोर आलोय, तू आमच्यासोबत काय पाहिजे ते करू शकतो, त्याबद्दल काही वाद नाही, पण आम्हीच त्या ठिकाणी हरण होण्याच्या पहिले मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की वाटेमध्ये आमच्यावर खूपदा बलात्कार झालाय आणि आम्हाला हे असं सगळं हे करून आता तुझ्या समोर आम्हाला टाकलंय. म्हणजे एक प्रकारे सुलेमान हा तुझा अपमान केलाय कुणी, मोहम्मद बिन कासिमने, आणि आता तुला काय करायचं कर. आता झालं काय, सुलेमानला ह्याचा राग आला. सुलेमानला याचा राग आला आणि सुलेमानने काय केलं, सुलेमानने लगेच त्या ठिकाणी मोहम्मद बिन त्यांच्या सैनिकाला बोलवलं आणि सांगितलं मोहम्मद बिन कासिमला काय करा तुम्ही की त्याला पकडून आणा, त्याची साल पूर्ण काढून टाका, त्याच्या अंगावर एकही चामडं ठेवू नका, सगळं चामडं त्याचं काढून टाका आणि घोड्याचा गाढवाचं जे काही चामडं असतं ना त्या चामड्यामध्ये त्याला घालून इकडे आणा. मोहम्मद बिन कासिमला पकडण्यात आलं, मारलं, त्याचं चामडं पूर्ण सोडलं आणि सुलेमान समोर हजर करून टाकलं. आणि तितक्या सूर्यादेवी आणि परमल देवी या दोघांनीही आत्महत्या केली. आणि नंतर सुलेमानला कळालं की मोहम्मद बिन कासिमने असं काहीच केलं नव्हतं, सूर्यादेवी आणि परमल देवी या दोघांनी फक्त एक गोष्ट तयार केली होती. ठीक आहे. आणि नंतर मोहम्मद बिन कासिमचा तर मृत्यू झालाच सुलेमानच्या हातातून. त्या ठिकाणी मोहम्मद बिन कासिम जो होता ते सुद्धा चालल्या गेला. पण ही थेरी, हे सगळ्यात पहिलं आक्रमण मोहम्मद बिन कासिमचं झालं होतं. ठीक आहे. मग पुढचा भाग जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. लक्षात घ्या, या सॉफ्टवेअर बद्दल अजूनही मित्रांना सांगा, व्यवस्थितरित्या सगळ्यांना त्या ठिकाणी समजून सांगा. तुमच्या कडूनच याचा प्रचार जो आहे तो